तर आणखी एक महत्त्वाची बातमी, एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून सौरभ पाटलांना हटवलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, संचालक पदावरून काढण्याचे आदेश देण्यात आले होते आणि एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत सौरभ पाटील, त्यांना हटवलेलं आहे। पुणे सहकार आयुक्तांनी आदेश दिले होते संचालक पदावरून त्यांना काढण्याचे आणि त्याच आदेशांचं पालन करण्यात आलंय। सहकार आयुक्तांनी कलम 79 अन्वये कारवाई केल्याची माहिती मिळते। सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्तेंचे नातेवाईक देखील आहेत। एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून सौरभ पाटलांना हटवलेल्या आताची महत्त्वाची बातमी। सौरभ पाटील हे व्यवस्थापकीय संचालक पदावर होते आणि त्यांना आता हटवण्यात आलेलं आहे। पुणे सहकार आयुक्तांनी या संदर्भातले आदेश दिले होते, संचालक पदावरून काढण्याचे आदेश दिले होते। सहकार आयुक्तांनी कलम 79 अन्वये कारवाई केलेली आहे। सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्तेंचे नातेवाईक देखील असल्याची माहिती मिळते। ते एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक होते। अधिवेशनात एसटी बँकेचा मुद्दा गाजला होता आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। गिरीश, काय अधिकची माहिती? संचालकांच्या पदावर असलेल्या सौरभ पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय। 7 दिवसामध्ये त्यांना निलंबित करा आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्त आयुक्त यांनी कलम 79 अन्वये ही कारवाई केलेली आहे आणि संचालक पदावरून काढण्याचे पुणे सहकार आयुक्तांचे हे आदेश जे आहेत ते आता पारित झालेले आहेत। त्याची कॉपी जी आहे ती आपण टीव्ही 9च्या माध्यमातून पाहतोय। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अन्वये हे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई झालेली आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 79 अन्वये जी माहिती प्राप्त झाली होती, अनिल कवडे सहकार आयुक्त आहेत, निबंधक आहेत, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुण्याचे, त्यांना ही माहिती प्राप्त झाली। संपूर्ण अभ्यास करण्यात आला। जी तक्रार आहे संचालकांची ती सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 दिवसांपूर्वी मुंबई सेंट्रलमध्ये जे काही घडलं ते सुद्धा आपण पाहिलं। 40 दिवसांपासून जे संचालक बेपत्ता होते ते संचालक एकवटले, त्यांनी आपली मोठ बांधली, आपला एक वेगळा गट तयार केला आणि या संदर्भातली जी तक्रार आहे ती आयुक्तांपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर ही कारवाई झाल्याचं बोललं जाते। त्यामुळे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। गुणरत्न सदावर्ते ते कायम आपण पाहतोय की मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी विरोधातली भूमिका घेतलेली आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा सक्षम लढाई सुद्धा ते लढताना आपल्याला कायम पाहायला मिळतात। त्यांचे मेहुणे या बँकेच्या संचालकपदी होते आणि आता त्यांची या ठिकाणाहून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। आयुक्तांनी जे निर्देश जारी केलेले आहेत त्यावर त्यांची आता नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण पात्रता धारक करीत नसल्यामुळे त्यांची नियुक्ती 7 दिवसामध्ये रद्द करण्यात यावी, तसा अहवाल सादर करा असे आदेश देण्यात आले। बरोबर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश।